महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये लवकरच मोठे बदल. नाना पटोले काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती. तर प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम यांची नावं चर्चेत असल्याची माहिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू देखील दावेदार. दरम्यान अंतिम घडामोडींमध्ये आदित्य ठाकरेंचं नावही पुढे केलं जाण्याची शक्यता. राज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळा प्रयोग होण्याची शक्यता. 1.5 वर्षाच्या फॉर्म्युलासाठी शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. अमित शहांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन. शहा मालेगावमध्ये सहकार परिषदेला देखील हजेरी लावणार. तर सायंकाळी मुंबईमध्ये NUC FDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन करणार. नाशिकमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळांचे बॅनर झळकले. भुजबळ समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा. अमित शहांचा आज नाशिक दौरा. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. 450 कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार. मंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडा. ठाकरे गटाचे राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नाही. पौष महिना संपताच राजन साळवी निर्णय घेऊ शकतात, सूत्रांची माहिती. तर लवकर निर्णय घ्यावा, कार्यकर्त्यांची मागणी. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार. आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार. तर काँग्रेसचे 5 आमदार देखील शिंदेंसोबत येणार. मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंचे लोक पक्ष सोडतील असं वाटत नाही. ठाकरेंचे काही लोक वाटेल तो त्याग करतील, पण पक्ष सोडणार नाहीत, शरद पवारांची प्रतिक्रिया. तर सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेले की माणसं फोडायला पवारांचा खुचक टोला. शिंदेंना गाडायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील. काढून टाकूची भाषा करणाऱ्या धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना फवारणी पंपाच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. 2600 रुपयांचा कृषी पंप 3650 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप. नागपूर खंडपीठामध्ये 29 तारखेला सुनावणी. 7/12 कोरा करू फडणवीसांनी शब्द दिला होता. तर कर्जमाफीबद्दल अजित पवार काय म्हणाले ते माहिती नाही. फडणवीस मुख्यमंत्री, त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी ही अपेक्षा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या येवल्यामध्ये बारदान उपलब्ध झाल्यानं सोयाबीन खरेदी पूर्ववत. बारदान नसल्यानं सोयाबीन खरेदी 15 दिवस बंद होती. सोयाबीन खरेदी सुरू झाल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. देवळीमध्ये महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. आज उद्घाटन, तर उद्या पारितोषिक वितरण सोहळा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपच्या मदतीसाठी संघ मैदानात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचं समन्वय सुरू. संघ परिवारातील सर्वच संघटना भाजप आणि महायुतीला मदत करणार. नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाची जोरदार तयारी. पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीनं उतरणार. जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालन्यामध्ये उद्या आभार मेळावा. विधानसभेमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्याच्या आझाद मैदानावर शिंदेंचा आभार मेळावा. पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचा छावा चित्रपटाला विरोध. छावा चित्रपटामधून चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप. तर चित्रपटामध्ये दाखवलेल्या नृत्यावर आक्षेप घेण्यात आला. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी इतिहासकार जाणकारांशी चर्चा करावी. संभाजीराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना सल्ला. सिनेमा लिबर्टी योग्य वाटल्यास चित्रपटाला विरोध नसेल, संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता. पालकमंत्री पदाबाबत शिंदे आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. तर रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्याबाबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती. पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री घेतील तो निर्णय अंतिम. आम्ही पक्ष म्हणून कोणतीही वेगळी भूमिका मांडणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती. कर्जमाफीचे आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांचं खासगीमध्ये वक्तव्य. तर जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही. पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाला असा शब्द मी वापरलाय, मी भ्रष्ट म्हणालो नाही, मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. तर गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार होत नाही, कोकाटे यांची प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट. ज्वारीच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा कल फळपिकं आणि नगदी पिकांवर. हिंगोलीमध्ये येत्या 7 दिवसामध्ये 3000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीचं आव्हान असणार. 31 जानेवारीची डेडलाईन असताना अद्यापही 2000
741 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यानं गावरान कांद्याचं पीक घेतलं. गावरान कांद्याला बाजारामध्ये मोठी मागणी, चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त. पुण्याच्या मावळमध्ये गुलाब शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी औषध फवारणी, बदलत्या हवामानामुळे फुल शेतीवर परिणाम. भंडारा जिल्ह्यातील 24 गाव उन्हाळ्यात देखील हिरवीगार होणार. उन्हाळी पिकांसाठी 5500 हेक्टर शेतीला 52 थडीचं पाणी मिळणार, तर आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश. पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेमध्ये सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. शोभायात्रेनं कार्यक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. पुण्याच्या मावळमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी. क्रांतिकारकांच्या कार्याचा जागर करत प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी थोर क्रांतिकारकांचे वेश परिधान करत प्रभात फेरी सहभागी घेतला. नाशिकच्या पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणामध्ये 31,000 विद्यार्थ्यांचं समूह गायन. विद्यार्थ्यांसाठी जागूया मुलांचा देशाभिमान या कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूर जिल्ह्यातील मोडणीमधील राज इंग्लिश स्कूलच्या वतीनं बाजार दिवसाचं आयोजन. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्याचे राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके यांना साऊथ एशिया ॲथलीट्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक. विकास तिडके यांचं सर्वत्र कौतुक. अकोल्याच्या कुरणखेडमधील अमन महल्ले यांना दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण. जलजीवन मिशन योजनेमध्ये उत्कृष्ट काम केल्याची दखल घेत केंद्राकडून निमंत्रण पाठवण्यात आलं. अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला. थंडीच्या बचावासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतोय. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यामधील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक. नीरा खोऱ्यामधील धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार.